गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे। आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल। आज आता तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं। तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते। कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते असं आमचं म्हणणं आहे। कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय तर एकाग्रतेचा व्यायाम घेतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जे आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते ती यामुळे तयार होते। आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा। या योगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होतील, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ। यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे। आणि आम्ही आमच्या पीठात आमची 13 पीठ आहेत एकूण। मी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीचा आचार्य आहे। जसे शंकराचार्य आहेत 4 तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केलंय। आम्ही घर वापसी कार्यक्रम करतो कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत। आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेला आहे। त्यानंतर घर वापसी करून थांबत नाही, फक्त त्यांची रोटी बेटी व्यवहार चालू करून देणं। त्यानंतर थॅलेसिमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं। मग महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण करतो, पूर्ण महाराष्ट्राची। आणि त्यामुळे दर वर्षी जानेवारीमध्ये 15 दिवसाचा कॅम्प घेतो। त्यावेळी आम्ही 1,71,150 रक्त बाटल्या दिल्या। गेल्या वर्षी 1,36,272 रक्त बाटल्या दिल्या। म्हणजे अशा प्रकारे विविध उपक्रम करतो। कारण आमचा सिद्धांत आहे, विशिष्ट सिद्धांत, की अणुरेणूच देव आहे, नरेंद्र म्हणी शोधून काय। तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर दीन दुबळा समाजाची सेवा करा, ही खरी अर्थानं ईश्वर भक्ती आहे। आणि तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा त्रिसूत्रीने जगलात तर विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून आपण जगू शकतो। आमचं सांगणं आहे की विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती। ही मनशांती प्राप्त होण्यासाठी आम्ही हे असे कार्यक्रम करतो।